शुभ दुपार मैत्रिणींनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. वाजले तर 1:30. आली आहे सगळी कामं करून. आता येताना दळण वगैरे दळून आले, जाताना ठेवून गेलेली, येताना घेऊन आली भाजीला वगैरे टोमॅटो वगैरे. आणि गरमी भयंकर आहे. आत्ताच आली कामातनं, गरबी आवरून गेलेली तसं सकाळी. आता जेवायचं आहे, कपडे वगैरे आहे. त्यांनी काकी येणार आहे संध्याकाळी, बघू आता. आज काकींना टाईम मिळाला यायला, येते बोलल्या संध्याकाळी. बघू आल्यावर संध्याकाळी काय जेवण बनतं आहे, मग करूया जेवण वगैरे. आणि मस्त आता पहिली तर फ्रेश होते, मस्त अशी आता फ्रेश झाली आहे. जेवायचं आहे. तुमचं झालं असेल जेवण, नसेल जेवलात तर जेवायला या. आणि जेवले असेल तर कमेंट करून सांगा. हो आमचं पण जेवण झालं आहे. काय जेवले तुम्ही ते पण सांगा. छान असं मस्त शेपूची भाजी आहे, रात्रीची डाळ भात पण आहे. आणि मिरची तळली. मिरची तर पाहिजेच मला, तिखट खाते मी. जेवून घेऊया, बाकी बघू पुढे काय असेल ते. इथे मैत्रिणी मस्त अशी संध्याकाळची तयारी. मला बनवायचं होतं बटर पनीर. पहिला तर चहा ठेवून घेतला यांच्यासाठी, पण बटर पनीर कॅन्सल झालं आणि मासवड्याचा प्लॅन तयार झाला. लगेच फटाफट वाटण काढलं, फटाफट इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, कूट करून ठेवला. आणि इथे बेसन हटायची तयारी केली. पण तोपर्यंत बोललो कूट परतवून देते काकीकडं खाली, म्हणजे थंड होईल. इथे कांदा लसूण मसाला हळद वगैरे टाकून घेतले, मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये परतलेला कांदा, दाण्याचा कूट, हावरी आणि कोथिंबीर सगळं टाकून त्याचं मिश्रण करून थंड करायला ठेवलं. इथे बेसन हटायची तयारी. जिरं टाकून घेतले, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि हे मीठ, मिरची आणि लसूण वाटलेलं आहे. हिंग पण टाकलं आहे फोडणीमध्ये. आणि याला छान उकळी येऊन द्यायची. मीठ टाकायचं आणि चांगलं खळखळ उकळलं की एक जणीने, मग आता काकी होत्या इथं मला सोबत अशा, मग काकीला बोललं तुम्ही हटा मी पीठ टाकते. काकीने मस्त हटायला चालू केलं बेसन उकळी आल्यानंतर. आणि आम्ही दोघे मिळून करतो स्वयंपाक, त्यांच्या घरी असलं तरी पण माझ्या घरी असलं तरी पण. इथे काकीने मस्त असं पीठ हाटून घेतलं. तोपर्यंत मिश्रण पण थंड झालं होतं. मग वड्या थापल्या. ताई पण होत्या दुसऱ्यासोबत, त्यांच्यासोबत त्यांच्या बाजूच्या ताई येत्या भोसलेबाई म्हणून. आणि मग त्या दोघींना बोललं तुम्ही आता वड्या थापून घ्या, खाली थंड होते तोपर्यंत मी वरती भाकरी करते. छान अशा मस्त मासवड्या दोघींनी छान अशा थापल्या. आणि आमच्याकडे व्हेजिटेरियन लोकांसाठी पद्धतच आहे मासवड्या करायची. आणि ह्या ताई नॉनव्हेज खात नाही, तसे त्यांचे गुरुवार चालू आहेत. तर मस्त मग मी आता भाकरी वगैरे करून घेतल्या. यांना बोललं तुम्ही मासवड्या थापा, थंड झाल्या की मी कट करते. आणि आता आमच्याकडे तसे मी करत नाही गुरुवार मार्गशीर्षे, पण यांचे पण गुरुवार होते. आल्यात कधीच्या काळी, तर बोललं चला करूया. मस्त अशा काकीने बघा मस्त बेसन पिठाच्या या मासवड्या अशा छोट्या छोट्याच करा बोललं. गावी कशा आपण मोठ्या मोठ्या करतो, आता इथे काय आपणच आहे इथं त्याच्यासाठी. आणि इथे रश्श्याची तयारी. तर छान असं इथं तेच पातेलं घेतलं होतं बेसनाचं, तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये. हा मसाला कांदा खोबरं ते सगळं वाटून घेतलं. इथे फोडणीसाठी हे मसाले काढले, ते जिरं टाकलं, तेजपत्ता टाकला तेल टाकून, त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकला आहे. आणि त्याच्यामध्ये आपले घरातले मसाले कांदा लसूण हळद, परत त्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकला. आणि हे वाटलेलं वाटण कांदा खोबरं आणि आलं लसूण सगळं टाकून हे असं छान मस्त हे करून मसाला परतवून मीठ टाकलं त्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी करा. आणि याच्यामध्ये छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची, मंद आचेवर उकळून द्यायचं. आणि तोपर्यंत साईडला इथं वड्या कट करून घेतल्या. वड्या कट केल्यानंतर छान अशी मी ताटं केली सगळ्यांना जेवायला. आणि मग सगळेजण चांगले झाले का वड्या? चांगले ना, छान झाले. जेव्हा मस्त. देवळात जाऊन आली, जेवशील ना आता? या परत लवकर, दुसरं जेवण जेवायला. तिथे आता मैत्रिणी किचन आवरलं आहे. याच्यात भात राहिला, थोडा रस्सा आहे, एक भाकरी आहे, थोड्याशा वड्या काकीला पण दिल्या. किचन वगैरे आवरून घेतले, भांडी बिंडी घासून सगळं नीटनेटकं. आणि कटका पण मारून घेतला आहे खाली, झाडू नाही लावायचा, आत्ताच पाहुणे गेले ते. कटका मारून घेतला आहे, नंतर आता झाडू मारेल आहे. आणि आवरलं आहे सगळं माझं काम असं चकाचक. त्याच्या आता बिझी झाल्या ते कामामुळं, त्यांना पण कामं असतं ते. आणि आम्हाला पण आता हे पण बिझी असतं, त्याच्यामुळे एवढं येणं होत नाही त्यांचं. तर येत जा आता. खूप महिन्यातनं 6 महिन्यातनं आल्या होत्या. छान वाटलं पण एवढ्या दिवसातनं आल्या तरी पण. आणि झाले आता जेवण वगैरे सगळं काम बिम आवरलं माझं. आता आराम करायचं मस्त. चला, कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा छान छान.
आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू पुढील नवीन व्हिडिओ घेऊन. बाय, गुड नाईट.